माय यूट्यूब फॅमिली, कशा आहात तुम्ही सर्व? नक्कीच मजेत असणार. मी सुद्धा खूप मजेत आहे. मी स्नेहल तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सो आमची सकाळ झाली आहे. आता मस्त कॉफी पीत बसली होती तर मला आठवलं की ब्लॉग सुरू करते. आज आमचा सरप्राईज फायनली येत आहे. आता तुम्हाला टायटल अँड थंबनेल बघून समजलंच असेल तर येस, पार्थ येतो आहे. त्याची थोडी तब्येत ठीक नाही आहे आणि प्रिशूच्या बड्डेसाठी आणि रक्षाबंधनसाठी तो तसाही येणारच होता, पण आता जरा लवकर आला आहे. म्हणजे आजची तारीख मला वाटतं काय, आता मलाही लक्षात नाही तारीख काय आहे, तर 12-13 काहीतरी तारीख असेल आजची बहुतेक. सो तो येतो आहे आज आणि त्याच्यानंतर मग प्रिशूचा बड्डे करूनच जाईल कदाचित, नक्की नाही माहिती मला आता. तर तो 17 किलोमीटर होता. थोडा वेळ पहिले आईने कॉल केला तेव्हाच, तर तो आता येतच असेल. आयुष त्याला घ्यायला गेलेला आहे आणि बाकी आज दिवसभरात काय काय होतं हे सगळं तुमच्यासोबत आजच्या ब्लॉगमध्ये शेअर करते. काल त्याचा गाडी थांबली होती ट्रॅव्हल्स धाब्यावर, तर तिथून कॉल आला तर प्रिशू त्याला चॉकलेट सांगितले, त्यांनी तिथे चॉकलेटची अरेंजमेंट केली, चॉकलेट घेतले आहे तिच्यासाठी. बाकी सगळं मामा भाजीच्या मस्ती हे ते सगळं तुमच्यासोबत पुढे व्हिडिओमध्ये शेअर करते. तर व्हिडिओला असंच कनेक्ट करा. मला आता पटकन कॉफी पिल्यानंतर प्रिशूची माझी आंघोळ करायची आहे. नंतर आम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये जाणार आहोत आणि त्याच्यानंतर मग बाकी पूर्ण दिवस. सो सगळं काही शेअर करते आजच्या ब्लॉगमध्ये, तर व्हिडिओला असंच कनेक्ट राहा. सो आधी तर ना मस्तपैकी कॉफी घेतली आणि मला सवय आहे कॉफीमध्ये मी बोर्नव्हिटा सुद्धा टाकते आणि चहा असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा टाकते. त्याने ना एक वेगळाच टेस्ट लागतो. मला कोणीतरी सांगितलं होतं की तसं करून बघ आणि खरंच मी तसं करून बघितलं तर छान टेस्ट लागली. आणि त्यानंतर आम्ही तिघी जणी गेलो त्रिकूट मंदिरामध्ये. तीनही जनरेशन मंदिरामध्ये गेलो म्हटलं तरी सुद्धा चालेल. प्रिशूला मंदिरामध्ये असो इकडे तिकडे वगैरे देवाचं हे करण्याचा खूप जास्त नाद आहे आणि ते म्हणजे माझ्या आई बाबामुळे. आम्ही डिसाईड केलंय की श्रावण महिना आहे, सो श्रावण महिना संपेपर्यंत महादेवाला रोज पाणी टाकायला जायचंच आणि त्यानंतरही जसं होईल तसं. सोमवारी तर जाण्याचं महत्व आहेच, पण या श्रावण महिन्यामध्ये महादेवाचं जेवढं जास्त केलं ना तेवढं जास्त पुण्य एकत्रित करता येतं. आता असं नाही की पर्टिक्युलर त्यांचा महिना आहे म्हणून करायचा, पण तसंही महादेवाला रोज जल अर्पण करणे खूप जास्त छान आहे. कर्जमुक्ती होण्यासाठी हे ते वगैरे म्हणजे खूप जास्त त्याचे फायदे आहेत. सो आम्ही विचार केला की चला श्रावण महिन्यामध्ये तरी नियम पाळायचा. आजचा नेमकाच पहिला दिवस आहे. मी पहिल्या दिवसची फक्त तुमच्यासोबत शेअर करते आहे की बाकी दिवशी तर नाही करणार, पण पहिल्या दिवशी आणि खरंच खूप छान वाटतंय. लास्ट मी माझ्या प्रेग्नेन्सीमध्ये गेली होती. माझं प्रेग्नेन्सीच्या वेळेस जायची मी आईसोबत आणि त्याच्यानंतर गेलीच नाही. मग त्याच्यामुळे म्हटलं चला आता आपण हा एक काय तो नियम पाडूयात. आणि खरं तर महादेवाच्या दर्शनाला सुद्धा जायचं खूप जास्त इच्छा आहे. अमरावतीमध्ये खूप छान छान मंदिर आहेत, पण आता गर्दी खूप डेंजर असते. त्याच्यामुळे आम्ही विचार केला की चला मध्ये एक दिवस तरी जाऊयात. तर ना आधी आईने पूजा करून घेतली, नंतर मी पूजा करून घेतली. आता आधी एवढे नियम नव्हते माहिती, त्याच्यामुळे आपण जसं येईल तसं करायचो. पण आता सोशल मीडियामुळे युट्यूब इंस्टामुळे बऱ्याचशा नवीन नवीन गोष्टी माहिती होतात आहे की जल अर्पण करण्याचे पण काही नियम असतात हे ते. सो जसं जसं ज्या ज्या गोष्टी माहिती पडतात ना आम्ही प्रयत्न करतो की ते तसं तसं करायचं, जेणेकरून आपल्याकडनं आपल्याला नवीन गोष्टी माहिती सुद्धा होतील आणि तशा केल्या सुद्धा जाईल. तर मी आधी जल अर्पण केलं, त्याच्यानंतर मग बेल, त्यानंतर जोड वगैरे वाहून घेतले आणि बाकी पूजा केली. आणि प्रिशूचं तिकडे मस्त चाललेलं होतं. ती रोज आईसोबत मंदिरामध्ये होते, त्याच्यामुळे तिला एक छान सवय लागलेली आहे. आता ती बघा ती महादेवाच्या मूर्तीला किती छान जवळ घेते, त्यांच्यासोबत बोलते, त्यांना काहीतरी सांगते. आता काय बोलते हे ना तिलाच माहिती. तर चला आता मी पटकन पूजा करून घेते, त्याच्यानंतर आम्ही मंदिरामध्ये जाऊ आणि नंतर मग पुढे मंदिरामध्ये सुद्धा पूजा करायची आहे. सो तुम्ही व्हिडिओला एंडपर्यंत नक्कीच बघा आणि तुम्ही श्रावण महिन्यामध्ये काय काय करता किंवा आणखी काय करायला पाहिजे ते मला नक्की सांगा. मंदिरामध्ये आलो आम्ही, खूप छान वाटतंय बघा. आणि छान पूजा झाली महादेवाची पण, मस्त शांततेत अशी पूजा झाली. आता घरी जातो कारण पार्थ आणि श्रेया दोघं बाहेरच उभे आहेत प्रिशूची वाट पाहत. पार्थ आलेला आहे, पण पूजा छान झाली आणि खरंच खूप प्रसन्न वाटतंय. सो आम्ही मस्त मंदिरातून आलो. प्रिशू इकडे बघ, कोण आलं? मामा आला. तुला खुशी झाली मामा आल्याची? मामाने काय आणलं तुझ्यासाठी?
मामाने चॉकलेट आणलं तिच्यासाठी. तू किती खाल्ले चॉकलेट? चला आता जेवण वगैरे करायचं आहे. त्याच्या आधी मस्त झाडून वगैरे घेते, सर्व आवरून घेते. मला काही अर्जंट मेल येणार आहे, पण मेल बॉक्स फुल झाला आहे, सो मला ते डिलीट करायचं आहे. बाकी आज दिवसभरात काय काय होतं हे सगळं शेअर करते. पेशंटची तब्येत सध्या ठीक आहे. पेशंट कशी आहे तब्येत? ठीक आहे, ड्युटीवर जावं वाटतं. ती 8 दिवसाच्या वर घरी नाही राहू शकत. तसंही जे माणसं कामात असतात ना कंटिन्यू, तरी कामे नाही राहू शकत. पण आराम कर, कारण थोडा थोडा त्रास होतो. त्रास होता. तिला 1-1.5 महिना त्रास सांगितलाच आहे. नेमकंच आज 1 आठवडा होऊन 1च दिवस झाला आहे. सो चला बाकी काय होतं ते सगळं शेअर करतेच पुढे. आधी आता आवरून वगैरे घेते. आणि हा मला एक कमेंट होती की ताई ही टी शर्ट तुझ्यावर छान दिसत होती. सो गिफ्टेड बाय. हिची टी शर्ट आहे ती, जी मला झाली लकीली. आणि चला आता बाकी काय होतं ते सगळं पुढे शेअर करते. आणि व्हिडिओला असंच कनेक्ट करा. रुसूर आणि रुसली माझ्यावर. काय झालं प्रिशू? प्रिशू काय झालं? प्रिशू सॉरी सॉरी. रुसलं माझं बोबळ माझ्यावर. सो आमची जेवण वगैरे झाली आणि मी व्हिडिओ एडिट करत बसली आहे. प्रिशू रुसायचेच काम करते. आज बाहेर गेली, बाहेरून घरातच येत नव्हती. रुसतीये फक्त, बाकी काहीच नाही. आणि आता मी मस्त म्हणजे व्हिडिओ एडिट करत बसली. पार्थ गेला बाबांना भेटायला. आता तो आल्यानंतर मग मी खरं तर त्याचं शूट करणार होती, पण मग मी नाही केलं. आता आल्यानंतर प्रिशूची त्याची मस्ती शेअर करेल, कारण प्रिशूला आज असं होतंय मामा आला. ती एवढी खुश होतीये ना, काही विचारूच नका. सो चला आता मी माझं काम करत बसते, त्याच्यानंतर बाकी पुढे शेअर करते. कारण प्रिशू खूप चिडचिड करत आहे. तिला आधी झोपवून देते मी आणि त्याच्यानंतर मी माझं काम करत बसते. फायनली प्रिशूचा एका ड्रेसचं पार्सल आलं. एकच ना? अगो बाई बाई बाई, माझं बाळ ते. बघूया कसा आला. कोणता ड्रेस? कशाबद्दल आहे ड्रेस? कशाबद्दल आहे? बर्थडे गिफ्ट मामाचा आहे का की तुझा आहे? वाव, माझा डिश. बघू दे इकडे ना. कॉटनचा आहे. वाव, कलर का छान आहे ग. ओपन करू दे. नाही तुम्हाला दुसरा दाखवला होता परी सारखा. तर तो बोलवला नाही ना, तो मी नंतर बोलवतो. ओपन कर ना. घालून दाखव प्रिशूला. वाव किती सुंदर. डायरेक्ट घालून आईला दाखव. हे बघा आता प्रिशू घालते. तो प्रिशूसाठी खूप सुंदर असा ड्रेस आला. ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. तुम्हाला दाखवते प्रिशू ती घालून कसा दिसते, म्हणजे प्रिशूला तो ड्रेस कसा दिसतोय. वाव किती गोड दिसत आहे प्रिशू. तू अशी उभी राहा. इकडे बा. ओहो माझा मटकुपा किती गोड दिसतोय. त्याच्यासोबत पर्स पण आली. इकडे ये. इकडे प्रिशूचा ड्रेस किती गोड दिसतेय. हे बाळाला थोडस साईडला कर ना. हे पा किती गोड दिसतेय. आणि शर्टची क्वालिटी ना खूप अमेझिंग आहे. प्राइस ऐकून तर तुम्ही शॉक व्हाल. प्रिशू कशी दिसते? बाय द वे हे बर्थडे गिफ्ट नाही आहे. माझं पहिले म्हणण्यात चुकलं होतं. बर्थडे गिफ्ट नाही आहे हे तिचं. हे श्रेयाला असंच आवडला म्हणून तिने घेतलाय. बर्थडेचा वेगळा आहे. तुझी एक सेपरेट फोटो टाकवला दे मेशोवर टाकायसाठी. मेशोवर टाकायसाठी छान दिसते ना. सो आता संध्याकाळ झाली. संध्याकाळ म्हणजे जेवणाची वेळ झाली. खरं तर पाठ आला त्याच्यामुळे प्रिशू आज अजिबात झोपली नाही. अजिबातच नाही झोपली. आणि सकाळी उठली असेल ती 9ला वगैरे उठली. तेव्हापासून ती कंटिन्यू जागी आहे. आता वाजलेत 9, म्हणजे अजिबात झोपली नाही. आता थोडा वेळ झोपली होती 15-20 मिनिट, परत उठली आणि एवढी चिडचिड करत आहे. आज रात्री ती माझं जागरण करवणार आहे. चष्मा आणायला मी पार्थला पाठवलं. सो चष्मा आल्यानंतर तुमच्यासोबत शेअर करते. मी खूप जास्त एक्सायटेड आहे. आया टीव्हीवर काहीतरी लावतो. मी माझं काम करत बसली आहे तेव्हापासून. आता सुद्धा एक अर्जंट आहे मला, 1.5-2 तास त्याच्यातच जाईल. त्याच्यामुळे हा व्हिडिओ म्हटलं उद्याला एडिट करेल. आणि प्रिशू मॅमची मस्त चिडचिड चाललेली आहे. आज मला ना एक प्रोडक्ट रिसीव झाला. प्रिशूचा ड्रेस तर मी तुम्हाला दाखवला. आज मला एक प्रोडक्ट रिसीव झालेला आहे. आणि ना हे प्रोडक्ट आहे हेअरसाठी. हेअरसाठी नाईट आणि डे सिरम आहे हे. पण आपण डे नाईट सिरम वगैरे असं काही वाचलं की असंच वाटतं ना की म्हणजे फेसला लावायचं आहे. सो मी ते ओपनच करत होती आणि फेसला लावतच होती. तेवढ्यात मी म्हटलं की ब्रँडने जे काही ब्रीफ पाठवली असेल ते वाचते. ते वाचल्यानंतर मला समजलं की हे हेअर प्रोडक्ट आहे. बरं झालं मी त्या चेहऱ्याला नाही लावलं. तर आता मला याचंसुद्धा डिटेल्स काढायची आहे. आणि त्याच्यानंतर मग बाकी चष्मा वगैरे आल्यानंतर तुमच्यासोबत चष्मा मी शेअर करतेच. तर व्हिडिओला असंच कनेक्ट राहा.
बाबाला दाखवायसाठी परत ड्रेस घालणं सुरू आहे. कितीच ड्रेसचं कौतुक. कोणी घेतला तो ड्रेस? काय पिल्लू? हो बेटू, छान आहे ड्रेस. कोणी घेतला सोना ड्रेस? मावशीनी. येस. तुला आवडला ड्रेस? तुला आवडला ड्रेस? हो बाबा, तुझाच ड्रेस आहे, पण तुला आवडला का? सरप्राईज पा. काय सरप्राईज? ड्रेस अरे बापरे, अरे बापरे, खूप छान दिसत. कधी आला? बाबाला दाखव ना. एक नंबर बाळा. कधी आला माझा ड्रेस हा? छान आला. मस्त देतो हो तुझ्या. नाही खाती दिसते मला. आपण दोघी तिला काही देतच नाही, तर आपलं काय नाव घेईन ते? प्रेमाची नशी किंमत हो होय होय. किंमत ड्रेस होतो. किंमत फक्त पैशाची, पैशाच्या वस्तूचीच आहे. होय होय, माझा ड्रेस आहे ते घातला होता. झालं का? काल मग आता सो आता वाजलेत 11:30 आणि मी खूप वेट केला. पार्थ बाहेर गेला होता तर, पण तो जेव्हा फ्री झाला तेव्हा त्यांनी ऑप्टिकलवाल्याला कॉल केला, तर ते बोलले की आमचं शॉप बंद झालं आहे नुकतंच, त्याच्यामुळे तो चष्मा नाही आणू शकला. आणि बघताय तुम्ही चष्म्यामुळे माझ्या डोळ्याचे किती डेंजर हाल झाले. त्यात मला ड्रॉप आणायचा होता. मी ड्रॉप पण म्हणजे चष्मेवाल्यांनाच दिलेला आहे कार्ड, त्याच्यामुळे ड्रॉप पण त्याच्यावर लिहिलेला आहे, तो सुद्धा आणायचा राहिला आहे. आवाज कमी, 2 मिनिट स्टॉप कर. आणि असं आता मी त्रिशूला झोपून देते, कारण ती खूप जास्त चिडचिड करत आहे. येते एक मिनिट इथंच आहे, मी इथंच आहे. असं ती चिडचिड सुरू आहे. चला, मी आजच्या ब्लॉगला इथेच एंड करते. मला वाटते आजचा ब्लॉग खूप छोटासा असेल, पण ठीक आहे. आता बाकी चष्मा माझा नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवते. आणि प्रिशूची चिडचिड खूप जास्त वाढली आता, डेंजर. चला, आजच्या ब्लॉगला इथेच एंड करते. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर अँड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.